टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस उद्भवत चालली आहे। विशेषतः धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात पाणी टंचाईची समस्या आहे जी ती मोठ्या प्रमाणावरती आहे। परंतु आता नंदुरबार शहराला देखील आता पाणी कपातीच्या संकट जे आहे ते समोर आलेलं आहे। आजपासून पालिकेच्या वतीने 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे नंदुरबार शहराला देखील पाणी कपातीचा सामना जो आहे तो करावा लागणार आहे। मागच्या आठवड्यामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता, परंतु आता 2 दिवसाआड पाणी पुरवठा जो आहे तो केला जाणार आहे। नंदुरबार शहराला अंबापूर आणि विरचक धरणातून पाणी पुरवठा जे आहे ते केला जात असतो, परंतु अंबापूर इथलं पंपिंग स्टेशन बंद झालंय, तिथं पाणी समाप्त झालं असल्यामुळे आता फक्त विरचक धरणावरूनच पाणी साठा जो आहे तो शहराला केला जाणार आहे। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये 57% पाणी साठा आहे। हा पाणी साठा जून आणि जुलै पर्यंत पुरेल, परंतु नंदुरबार शहराची लोकसंख्या वाढत असल्याने पाणी टंचाईला सामोरे जाऊ नये यासाठी पालिकेच्या वतीने आता 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यामुळं जिल्ह्यातील आणि सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांसोबतच आता शहरातील नागरिकांना देखील पाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे। त्यामुळं अधिक पाणी टंचाई भासू नये यासाठी पालिकेच्या वतीने 2 दिवसाआड पाणी पुरवठा जो आहे तो केला जाणार आहे। त्यामुळं नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन जे आहे ते पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। जितेंद्र बैसारे, टीव्ही 9 मराठी, विरचक, नंदुरबार।